न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर तनपुरे सहकारी कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. तेच राजकारण तापले असून थकीत रक्कम व शेष भरण्यासाठी गेलेल्या सभासदांना या ठिकाणी राज्य निवडणूक प्राधिकरणाने नेमलेले कर्मचारी उपस्थित नसल्याने सभासदांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण कडू, राजूभाऊ शेटे, हर्ष तनपुरे, प्रकाश भुजाडी आदी शेकडो सभासदांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे मागणी केली. तसेच सर्वांनी मिळून राहुरी पोलीस निरीक्षक, सहाय्यक निबंधक अधिकारी, तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देत संताप व्यक्त केला. सार्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक चालू आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये 12 तारखेपर्यंत हरकती नोंदवण्याला, मतदार यादीवर ज्या हरकती नोंदवायच्या आहेत त्याला 12 तारखेपर्यंत मुदत आहे. बरेच सभासदांच्या काही कारखान्याची काही व्यवहार अपूर्ण असतील, काय असतील ते पूर्ण होऊन त्या हरकतीवरती आम्हाला आक्षेप घेण्याकरता कारखान्याकडनं काही पैसे भरायचे असतील, कुणाला शेअर्सच्या रकमा भरायच्या असतील, त्याकरता आमच्या माहितीप्रमाणे निवडणूक जे अधिकारी आहेत त्यांनी 3-4 कर्मचाऱ्यांची नेमणूक राहुरी कारखान्याच्या तिथं केलेली आहे. परंतु आज दिवस सकाळपासून कित्येक सभासद त्या ठिकाणी कारखान्यावरती चक्रा मारत आहेत. कुलूप लावून संबंधित कर्मचारी हे गायब आहेत, त्यांचे फोनही बंद आहेत. आम्ही तर इथं तक्रार, आमच्या मालकीचा, सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे, आम्ही तर तक्रार अशी दाखल करालो की त्या कर्मचाऱ्यांचं अपहरण झालेलं आहे अशी मला दाट शक्यता आहे. कारण ते कर्मचारी तिथं हजेरी पुस्तक त्यांनी थंब दिलेलं आहे, पण तिथं टेबलावर हजर नाहीत, कारखान्याला कुलूप लावले, त्यांचे फोनही बंद आहेत. त्यामुळं तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची फिर्याद लगेच होते. आमच्या इथल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची खरं अपहरण झाल्याची फिर्याद घ्या म्हणून आम्ही आलो आहे. किंवा कमीत कमी ह्या निवडणुकीची प्रक्रिया जी आहे तिच्यामध्ये बाधा आणली गेलेली आहे. सभासदांना त्यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भात जे काही कागदोपत्री व्यवहार कारखान्याचे करायचे ते देखील होऊ शकत नाहीत. कर्मचारी पळून कुठंतरी निघून गेलेले आहेत. त्यामुळे त्या संदर्भात ही तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला आम्ही आमचा अर्ज दिलेला आहे आणि त्यावरती योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन, सहकार खात्याच्या मार्फत करण्याचे आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक व्हावी यासाठी मी स्वतः पिटिशनर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक प्राधिकरणाला निवडणूक घ्यावी म्हणून 25 मेपर्यंत निवडणूक घ्यावी असे आदेश पारित केलेले असताना या निवडणुकीसंदर्भामध्ये सभासदांना योग्य न्याय मिळावा म्हणून सभासदांची जे काय थकबाकी असेल, शेअरची रक्कम पूर्ण करण्यासाठी जे काही आदेश दिलेले आहेत निवडणुकीच्या नियमाप्रमाणे, परंतु आम्ही तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गेलो असता तिथे एकही अधिकारी उपस्थित नाही आहे. तिथे कुलूप लावलेले आहे, कुठल्याही अधिकारी फोन उचलत नाही. याबद्दल आम्ही कारखान्याचे प्रशासक अधिकारी गणेशपुरी तसेच साखर सहसंचालक बिडवैया साहेब यांनाही आम्ही या संदर्भात काल स्वतः समक्ष जाऊन तक्रारी अर्ज दिलेला आहे. तरी देखील आम्ही इथं कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याची थकबाकी ज्या सभासदांची असेल ती भरण्यासाठी आम्ही तिथे गेलो असता तिथे एकही कर्मचारी उपस्थित नाही. म्हणून आम्ही याची धाव घेत सभासदांना न्याय मिळावा म्हणून आम्ही याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करीत आहोत. गेल्या 3 दिवसापासून मतदार तो पिरियड पूर्ण होण्याआधी जे समजा मतदार आहेत, सभासद आहेत, त्यांना जी पैसे भरायची मुदत होती ते आज आणि उद्या ही लास्ट मुदत आहे. एकतर ही मुदत ही जेव्हा आपण फॉर्म भरेपर्यंत ही चालू पाहिजे, प्रत्येक अधिकारी हा तिथं हजर असला पाहिजे. आणि काल तिथं अधिकारी होते आणि आज त्यांनी कुठली प्रोसिजर न करता, कुठली नोटीस न देता, कुठला अर्ज न देता हे गैरहजर राहिलेले आहेत. काल त्यांनी त्यांची प्रोसेस पूर्ण करून त्यांनी त्यांचं काम करून घेतलेलं आहे, पण इतरांना त्यांची प्रोसेस पूर्ण होऊ नये म्हणून त्यांनी हे कारस्थान केलेलं दिसतं आहे. आणि मुदत ही घेण्याची गरजच नाही आहे. निवडणूक होई आपण जेव्हा अर्ज भरतो तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस चालू पाहिजे. 2013ला जेव्हा समजा हे इलेक्शन झालेलं आहे, मागच्या पंचवार्षिकला आज 7 ते 8 वर्ष झालेले इलेक्शन झालेलं आहे, तेव्हा त्यांनी हे नियम काय असे ठेवलेले नाही आहे का तुम्ही या हरकतीपर्यंतच पैसे भरा.
जेव्हा आपण अर्ज भरेपर्यंत ही मुदत चालू असली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि हे जे समजा बिहारी वातावरण चालू आहे हे राऊरीकर कधीही खपून घेणार नाही. ह्या रोषाला यांना सर्वांना सामोरं जावं लागणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.